तर आता आम्ही आलो मामाच्या गावाला परत. तर गुड मॉर्निंग गाईस, तुमचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आता गाडी पुसायली, काही खराब झालती, जिमला जायचं आता आणि या टायमाला गाडी पुसायली. A few moments later. लाल झाले पूर्ण. तर आता मी चाललोय घरी, लवकरच चाललोय कारण की पप्पाला 7 वाजता जायचं आहे. आणि मम्मीनं पण निघताना सांगितलं की 6 वाजता निघाल, तर तेव्हा सांगितलं की पप्पा 7 वाजता जायचं आहे. लवकर सांगितलं असेल तर लवकर निघलो असतो. उशीर सांगितलं, आता पाऊण तास जिम केली आणि चाललं आता घरी. चलो एवढा टाईम बघा. काय करायलीस? डब्याला भात फ्राय दिला राऊंडला का कामाला पण ते जायच पण. आणि पप्पाचा डबा आणला आता डिकीतला. पप्पा पण चाल. पप्पा कुठे गेले? पप्पा कुठे गेले? पप्पा कुठे गेले? बाथरूम मध्ये. मला बोलत लवकर आहे, पप्पा जायचं. आणि इकडे आलो की पप्पाच्या अजून आंघोळ बाकी आहे. होय काय आता गरम पाणी दिलं काढून. तरी बघा नाकाला दिसतंय का? बघा हे नाकाला काय दिसत असं का नाही? बघा हे अचानकच रेस आली असं आहे. म्हणजे काय माहिती नक लागला कोणाचा, काय माझाच लागला माहीतच नाही. मी नंतर जिम करताना असं बसलो जरा आणि आरशात बघालतो, मग तो हेच लाईन दिसली अशी. तर न्यू इयरचं कॅलेंडर आमच्या इथं आत्तापासून चाललं. पप्पाने काल कुठून तर आणलं. फर्स्ट टाईम कॅलेंडर दिसायला आमच्या घरात. पहिलं गेल्या वर्षीचं कॅलेंडरच नव्हतं, पप्पाने नको बोलले, यावेळेस लावले. आता अजून न्यू इयरचं चालू झालं नाही, बघू आता किती दिवस राहते अजून. आता मधून वल्लाय सगळा, मग आता काळा यार फाटलाय तो पुढं, म्हणून काळाच घालावा लाग. आता हा बूट वल्लाय. चला जाऊ का? यस. नाव आय एम बॅक. पण मी कॉलेजवरून आलोय, पप्पा पण आले. तर आता पप्पा आंघोळ करायला, मी इथं बसलो टी व्ही बघत. बघा ते क्रेझी XYZचा व्हिडिओ आलता, ते बघालता. तर काय काय करते तर कधी गाड्याचे म्हणजे टक ऑफ वॉर, फॉर्च्युनर नाही तर महिंद्रासोबत असं काही ना काय करते. तर फायनली मम्मीने जर्किंग धुवलेलं आहे आणि त्यासोबत शाळेचे कपडे पण धुवलेले आहेत. मग आता मशीन लावायला पिळवायला, कारण की लवकर तर सुकणार नाही, तर मशीन तर सुकते लवकर. फक्त स्पिनसाठी लावायचे. अशा 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 हलालते नुसते, सगळे कपडे एका साईडला झाले. त्यामुळे तसं कमी कपडे असल्यावर असंच होते. आता बघू परत होते का तसं. वेट अँड वॉच. 12 मिनिटाचा टाइम लागला बघा. 9 मिनिटाचा लागतंय की नसते 12 मिनिटं. 12 मिनिटाचा. हां तेव्हा 9 मिनिटावर आली. सोड बरं, सोड सोड, तर सोड ना, कपडे कमी आहेत रे. सोड तर बघू आपण होते का. हां नाही नाही आता हो ना, आता स्टेबल झाली. अशी गप 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 होईल होते नुसते, इकडं तिकडं डान्स कराल ती. आता 9 मिनिटात बरोबर 9 मिनिटं दिसत आहे. हां 9 मिनिटात बरोबर सगळे कपडे सुकतात आणि सुकल्यानंतर आपोआप मशीन बंद होते. आणि याला पाण्याची गरज नाही, स्पिनसाठी लावले. त्यामुळे जर धुवायचे असले म्हणजे काय वॉशसाठी रेग्युलर ते लावले तर मग त्याला पाणी लागतं. मग त्याला अर्धा तास घेते, कशाला 1 तास घेते. मग ते कपड्यावर डिपेंड आहे आपल्या. पाणी पण येईल आता. तर आता झालेलं सुकलेले ते कपडे. मम्मी एकदा परत लावू का? बदले तर जरा अजून एकदा लावायला. तर आज फायनली मम्मीने लई दिवसानंतर धुवले. तर म्हणजे काल म्हणलेलं, काल नाही धुवलं, मग आज धुवलेलं. सुकायला टाकलं आहे आणि मग सायकलवर टाकलं आहे. आमची प्लॅनिंग चालू आहे गावाला जायचं मामाच्या, जरा कार्यक्रम असल्यामुळं बघू काय होते. आता फायनली आम्ही चाललो मामाच्या गावाला. हे चला रे, चला चला. नाही 12 नंबरला नसते तर.
तर आता आम्ही आलो मामाच्या गावाला परत म्हणजे लई दिवसानंतर आलो. मग आता गाडी चार्जिंग लावायची. चार्जिंग नाही 30% चार्जिंग आहे. आणि ब्रेड पाकिट वांजर खेळायला पण जाताना ब्रेड पाकिट नेतं इथं पण येताना ब्रेड पाकिटच असतं. मम्मीने ते मध्ये गेले सामानच नेलं नाही, सगळं इथंच ठेवलं. बॅग पण इथंच आहे, ते ब्रेडचं पाकिट पण इथंच आहे, सगळं माझ्यावर इथं. पहिल्यांदा गाडी चार्जिंग लावतो. ही पिन कशाची होती काढली, आता गाडीचं चार्ज लावले, होईल चार्जिंग. हँडल लॉक. नाईट पॅन्टच विसरलो. मग आता झोपताना काय घालू तेच कळलं नाही. टी शर्ट तर आहे याच्यामध्ये बघा, हे टी शर्ट आहे पण नाईट पॅन्टच आणली नाही. मग आता जीन्स पॅन्टवरच रात्र काढावं लागेल. अच्छा. आणि उद्या जे कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल मला पण नाही माहिती. मम्मीला विचारून नंतर सांगतो. आता मम्मीकडंच आपण बोलून घेऊया. बघू आज बोलीत आज नाही तर उद्या तसं पण बघणारच होतं. झालं तर पॉसिबल तर शूट करतो कार्यक्रमातला. मामा असल्यामुळे जरा शूट करू शकत नाही. बघू काय होतंय. मोठा मामा जरा ओरडतंय, बारका नाही बोलत काय. मामाने हे काय स्ट्रॉबेरी आणलेली मग आम्ही खायला रानू. हे पण आंबट आहे जरा. हे माऊचा मुलगा आहे सागर. आता पिक्चर बघायला कोणता लागलाय का रानू? डेंजरस खिलाडी 3 लागलाय. आंबटच लागलाय, मोठे इथं तरी पण आंबट आहेत. तरी आमच्या शेतातला ककडे येतात. भोपळा वाटायला भोपळा नाही ककडे. कसं वाटतंय गावाला? मला काय कुठे भाजी. हो आज स्वयंपाक करायले माऊ बसले. कशाची भाजी आहे का? मेथीची भाजी साफ करायली. आज कशाची भाजी? फिश का? आज मेथीची भाजी, मिरची भाजी. तर आता आजी बनवायली काय कांदा भजी. मिरची भजी पण बनवणार आहे का? होय, मिरची भजी पण बनवणार. मिरची भजी आणि कांदा भजी. आणि मम्मी आता भाकऱ्या करायला येऊ का? काळ्या भोर नसत्या भाकऱ्या भाज्या आहेत. नाही रे, ती शिगडी तापली होती. लपून ठेवली आहे. शिगडी तापली होती रे. ती पावर जास्त कमी जास्त होते. मग ही आजी रोज बघते माझे व्हिडिओ. कसे वाटतात व्हिडिओ? छान वाटते रे बघा. बघू दे आजचा उद्याचा. अगं तुला व्हिडिओ कसे वाटते? चांगले लय वाटते. छान वाटते बाई. मला लय बघू वाटते तर बाई. ती बोलालेलं ही काय सगळं मला बघू वाटते. या रोजच बघता आम्ही, रोजच माहिती की बघता. मला ती दाखवते मला सारखंच. कोण दाखवते? आकू ग. म्हणजे माझे माऊच की. हा माऊ. आकू माऊ. अक्को माऊ. मग आता येताना काय आणलंय? मटकी का? फ्रीज मध्ये ठेवायला. आता फ्रीज मध्ये ठेवते आणि मग सकाळी नेते. तू उद्या दिसतेस व्हिडिओ मध्ये. उद्या आकूच्या मोबाईल मध्ये दिसते. उद्या सकाळी 8 वाजता टाकतो बघ, तेव्हा बघ. काय भया करायला बाई ना. मग आता सगळा पसारा मांडलेला इथं. तर आता आजोबा ते म्हणले की ही पिन ही मगाशी काढलेली ही वाली. ही पिन त्या शेडमध्ये एक वासरू आहे त्याची आहे. आणि तिथं लाईट आहे मध्ये. थांबा दाखवतो शेड एकदा. बघा या शेडमध्ये वासरू दिसत असेल. बघा डोळे दिसायलेत का भूतासारखे. मग तिथं वासरू आहे ते मध्ये. मग मधली लाईट आहे ती. मग बोलले की नंतर गाडी चार्जिंग झाली की मग नंतर परत लाव वायर ते. मग आता किती टक्के झाली आहे? 60% झाले म्हणजे समजा. आणि मग 1.5 तास किंवा 2 तास लागते चार्जिंग फुल व्हायला. आणि इथं ठेवले वरती कारण की वायर पुरत नव्हतं खालतीपर्यंत. मग आता वाट बघावी जरा आणि नंतर परत ते वायर लावायचं. आणि आता झोपले झोपायचा टाइम आहे काय? उठ. किती 9 तर वाजले तर. आता सिरियल बघायला तर आप्पा इकडे बघा. अरे आजोबा इथं. पुढे या जरा, पुढे या इथं. हां हे बघा हे आजोबा इथं. आग लगा दी. तर आता मम्मी शेंगा भाजाय कशाच्या? वाटाण्याच्या. हो का अशा. आणि सगळ्या घरात दूर करून ठेवलाय. एक काम करायचं दुसरं वाढवूनच ठेवते. आणि भाकरी पण दाखवायला सांगितलेलं. बघा हे चांगल्या भाकरी केल्यात वरच्या. पहिल्या चुकीच्या केल्या तर म्हणजे जास्त शिगडी तापलेली आणि कमी जास्त होतं ते पावर शिगडीचे, त्यामुळं जास्त तापलेलं. आणि याला काय म्हणतात ग? काय म्हणतात आज? सुतू काय? सुतवडा म्हणते ना काय? हे असं म्हणजे याच्यासारखं लागतं. काय बोलते का ते? चमनप्राश नसतंय का त्याच्यासारखं? काय असतं याच्यात?
त्याला त्याच्यात होईल हां डिग डिक म्हणजे नुसतं डिग म्हण बरं डिक दुसरं डिंक काजू बदाम खोबरं इलायची इलायची खारका अजून काय साखर थोडं लाल तिखट मग एवढं सगळं टाकून हे बनलेलं असते. तर आता गाडी झाले चार्जिंग 92 आणि वाजलेत आता 9:16 झाले. तर आजच्यासाठी एवढंच, भेटू उद्याच एक नवीन ब्लॉगमध्ये. चला मग आता जेवण पण झाले, झोपायचं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट करा. चला मग बाय.